नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूया हेडलाईन्स। विश्रामबाग रेल्वे गेट जवळील खोकीधारकांचे पुनर्वसन करा या मागणीसाठी आमरण उपोषण। खोकी पुनर्वसनाच्या प्रश्नावर महापालिका प्रशासनाने केलेल्या चालढकल आणि जबाबदारी टाळण्याच्या भूमिकेमुळे आज रेल्वे गेट जवळील खोकीधारकांनी शेवटी नाईलाजास्तव उपोषणास सुरुवात केली। नोव्हेंबर 2016 पासून रेल्वे पुलाचे काम सुरू आहे, त्यामुळे खोकीधारकांच्या व्यवसायावर याचा जबरदस्त मार बसला असून महापालिका प्रशासनाने खोकीधारकांना इतरत्र ठिकाणी जागा न दिल्याने 133 खोकीधारकांना आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। पूर्वीप्रमाणे व्यवसाय होत नसल्यामुळे कुटुंबियांना अनेक आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे। गेल्या वर्षभर प्रशासकीय बाबूंनी टोलवी भूमिका स्वीकारल्याने खोकीधारक प्रचंड संतप्त आहेत, पण संयमाचा बांध सुटल्याने निर्णायक भूमिका म्हणून इज्जतीचे मरण म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत जिल्हाधिकारी कोणतीही ठोस भूमिका घेऊन खोकीधारकांचे पुनर्वसन करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका खोकीधारकांनी स्पष्ट केली। या उपोषणासाठी इतर सर्व खोकीधारकांनी निर्णय होईपर्यंत खोकी बंद करून पाठिंबा दिला आहे। या आमरण उपोषणात महेश मोहन हरमलकर, बापू चंद्रकांत शेटगे, मनोज विठ्ठल जाधव, प्रदीप विलास लोहार, सतीश प्रकाश प्रभावळे, अथराजा कादरी, महेश शंकर विचारे, महेश सुरेश गायकवाड। माननीय आयुक्त साहेबांना आम्ही 11/11/2016 रोजी आम्ही त्यांना विनंती अर्ज करून त्यांना आम्ही अशी मागणी केली होती की त्या रेल्वे गेटीतील खोक्याचं पुनर्वसन तुम्ही चांगल्या ठिकाणी आम्हाला करून देण्यात यावं, पण तशी त्यांच्याकडून कुठली भूमिका आम्हाला आज गेली 1.5 वर्ष झाली त्यांच्याकडून कुठली भूमिका आम्हाला आज स्पष्ट मिळाली गेलेली नाही। त्यानंतर आम्ही सुभाष देशमुख आपले पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे आम्ही त्यांनासुद्धा विनंती अर्ज आम्ही देऊन त्यांना निवेदन दिलं होतं की तुम्ही ह्या खोक्याच्या पुनर्वसनासाठी साहेब तुम्ही जरा जातीनं लक्ष तुम्ही स्वतः घाला म्हणून आम्ही त्यांच्याकडे पण मागणी केली असता त्यांच्याकडे पण आम्हाला कुठलं समाधानकारक उत्तर मिळालं गेलेलं नाही आहे। त्यानंतर जर समजा आमच्या ह्या मागण्या आम्ही एकतर जिथं आहेत त्या ठिकाणी मागं सरकून नसेल तर आम्ही कुप्पाड नाल्या शेजारी आम्ही तिथं आमची मागणी आहे तिथं जर ह्या खोक्याचं पुनर्वसन जर झालं नाही तर आम्ही माननीय पालकमंत्री साहेब यांच्या सोलापूर निवासस्थानासमोर आम्ही आत्मदहन करण्याचा इथं पुढचा इशारा आमचा हा राहील। आणि आम्ही जिल्हाधिकारी साहेब असो किंवा आयुक्त साहेब असो बांधकाम विभागाची PWDचे अधिकारी असो त्यांना आम्ही एक विनंती करतो की त्यांनी स्वतः ह्याच्यामधनं काहीतरी निर्णय आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावा, तो सुद्धा अर्ज आम्हाला लेखी स्वरूपाचा असावा, तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण सोडणार नाही। विश्रामबाग रेल्वे गेट पस्तीस खोकेदारच 50 उपोषणाला बसले। रेल्वे गेट सगळा विषय पुलाजवळील 133 खोकेदारांचा जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेला आहे। महापालिकेच्या जागेमध्ये ते बसलेले असताना PWDच्या अधिकाऱ्यांनी आणि SP ऑफिसने जर त्यांना सहकार्य केलं तर आज विश्रामबाग चौकात 100 फुटी रस्ता दिसतो। हाच रस्ता पुढं 30 फूट कमी झालेला दिसतो। याचा अर्थ कुणीतरी अतिक्रमण केलेलं आहे। हे अतिक्रमण जर SP ऑफिसनं आत घेतलं तरी खोकीदारांचं एक कंपाऊंड त्याला तयार मिळेल आणि 133 खोकीदारांचं जीवनही सुरळीत चालेल। माननीय कलेक्टर साहेब ह्यात लक्ष घालून हे करावं। PWDचे अधिकारी आणि SP ऑफिसचे अधिकारी समक्ष घेऊन हा मार्ग सोडवा ही आमची त्यांना विनंती आहे। आणि ह्या मोर्चाला या उपोषणाला आमच्या सर्वत्र राष्ट्रवादीतर्फे पाठिंबा आहे।